आपल्याकडे एक मदन मोहन मालवीय म्हणून मोठे होते, आठवतं तुम्हाला? जुन्या काळातले खूप मोठे पॉलिटिशियन होते ते भारतात. तर ते एकदा प्रबोधांचे जे गुरु महाराज आहेत ना, भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूर. आता हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे प्रबोधांचे गुरु आहेत, भारतातले इतके जे दुर्मिळ लोक होते ज्यांच्याकडे अँबॅसेडर गाडी होती, ती आधी आठवते ती काळीवाली लांबडी, त्यांच्याकडे गाडी होती. भारतातले 4 लोक एक गाडी त्यांच्याकडे होती. आता त्यांच्याकडे ती गाडी होती, तर खूप प्रसिद्ध झाले, खूप त्यांचे फॉलोअर्स व्हायला लागले. एकदा मदन मोहन मालवीय आले आणि ते त्यांना विचारायला लागले, तुम्ही लोकांना इथे बसून ठेवता म्हणे, तुम्ही कथा करता, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण मला तुम्ही इतकी कथा केली पण मला प्रश्न खूप पडता म्हणे. ते म्हणे ठीक आहे, तुम्ही असं करा, आता सगळे भक्त जेवले, तुम्ही ती जेवणाची भांडी धुवून या. कोणाला सांगितलं त्यांनी? मदन मोहन मालवीय, इतका मोठा पुढारी. त्याला म्हणे ती भांडी तुम्ही धुवून या, आल्यावर तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो. आता त्याचा तो अहंकार, मी इतका मोठा पुढारी आणि मला इतकं मोठं पद, माझं इतकं मोठं वय, मी काय भांडी धुवायला आलो का? तू भांडी धुवायला आले का? चल. मग तो आता सगळ्यांसमोर कसं नाही म्हणणार, एवढे हजारो लोक तिथे बसलेले. बरं ठीक आहे, धुतो. 1 तासभर लागला त्याला भांडे धुवायला. आणि 1 तासानंतर जेव्हा ते भांडे धुवून आले, त्यांनी प्रणाम केला प्रबोधांना आणि ते जाताना म्हटले, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. हा सेवेचा प्रभाव आहे. मिळणारच. जे मोठे मोठे तुम्हाला नाही देऊ शकत, ते भगवत सेवेने, वैष्णवांच्या सेवेने सहज प्राप्त करण्यासारखे, सहज. म्हणून सेवा आपल्यासाठी खूप खूप महत्वाची बाब आहे. बिना सेवेचं तुम्ही अध्यात्मात प्रगती करू शकणार नाही.